नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन आणि खूप खास ब्लॉगमध्ये। आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे। एकतर आज अक्षय तृतीया आहे, जो आपल्याकडे खूप शुभ मानला जातो, पण त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे ना, आज माझे आई बाबा घरी येणार होते आणि मग इथूनच ना आम्ही लगेच बहिणीच्या घरी जाणार आहोत, कारण आज तिच्या चिमुकलीचा बारसा सुद्धा आहे। आजचा दिवस खूप धावपळीचा पण आनंदाचा असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अवनी सकाळी देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि सण म्हटलं ना तर दारात छोटे का होईना रांगोळी तर आलीच, म्हणून ते सर्व आधी करून घेतलं। आणि याच दिवशी सकाळी ना टीव्हीचे ना कवर आले होते, म्हणून ना अवनी ते पण घालून घेतले। आता अक्षय तृतीया म्हटलं की आमरसपुरीचा बेत आलाच, पण ना आज आमच्याकडे श्रीखंडपुरीचा बेत होता, म्हणून मी सकाळपासूनच तयारीला लागले होते। आणि सणावाराला घर कसं भरलेलं असलं ना की खरंच खूप प्रसन्न वाटतं। आता ना आई बाबा येण्याची फक्त वाट बघत होती। आणि जेवणामध्ये ना मी आज जास्त काही करत बसली नाही, साधंसंच जेवण होतं, पण एक टाईमचं, कारण संध्याकाळचं सर्व जेवण आमचं हॉलवर होतं, त्यामुळे ना भात, गोडी डाळ, सपट वाटाण्याची भाजी, श्रीखंडपुरी एवढाच बेत होता। त्यामध्ये माझी तब्येत पण थोडी ठीक नाही, आता प्रेग्नन्सीचा शेवटचा महिना आहे, तर त्यामध्ये ना जास्त उभं राहून किंवा वाकून ना कामं होत नाहीत, म्हणून मला जमेल ना तेवढंच मी करायचा प्रयत्न करत असते। तसं पण मला आईने आधीच सांगून ठेवलं, तुला जेवढं जमेल ना तेवढंच तू बनव, जास्त काय करत बसू नको। आणि आता जेवण वगैरे माझं सर्व झालेलं, फक्त पुऱ्या बाकी होत्या, मग त्या पण मी हाताबरोबर करायला घेतल्या। आणि फायनली आईबाबांची इथे एंट्री झाली होती। आई बाबा आणि ना माझ्या भावाची ना छोटी मुलगी पण इथे आली होती। खूप दिवसांना भेटून खरंच खूप छान वाटलं। आता येताच आहे ते दोघांची मस्ती सुरू झाली। चाय नाश्ता वगैरे काय केला नाही, जेवणाची वेळ होती, तर म्हटलं ते बोलले डायरेक्ट जेवणच घेऊया आपण आता। आणि आईने येताना ना माझ्यासाठी आवडीच्या कितीतरी गोष्टी आणल्या होत्या। पप्पा मध्येच गावी गेले होते ना, तेव्हा त्यांनी गावावरून हे सर्व आणलं होतं। ती छोटीशी काय होईना भेट ना माझ्या आईने माझ्यासाठी माहेरची शिदोरी म्हणून घेऊन आली होती। खरंच माहेरची माणसं आली ना घरी की घराला खऱ्या अर्थाने घर पण येतं, नाही का। त्यानंतर ह्या छोट्यांना ना श्रीखंडपुरी खायला दिली आणि ते दोघं पण ते मन लावून खात होते। मग मी सर्वांसाठी ताटं वाढायला घेतली। आणि खरंच सणासुदीच्या दिवशी ना तुम्ही कितीही साधे का होईना जेवण बनवलं ना, त्याची चव का वेगळीच लागते। त्यानंतर आम्ही सर्व एकत्र जेवायला बसलो आणि एकत्र जेवण करण्याचा आनंद ना काही वेगळाच असतो। त्यात ना या दोघांची गडबड बडबड सगळंच होतं। आता सगळं आवरून ना मी तयारी करायला घेतली आणि मी साधीच रेडी झालेली, कारण ना बारसा वाशीला होता आणि त्यात गरमी, आणि ना प्रेग्नन्सीमध्ये ना जास्त मेकअप किंवा हेवी ड्रेस ना या सर्व गोष्टी मी अवॉइड करते। आता आम्ही सर्व निघालो आहोत बहिणीच्या घरी जायला। तिची मुलगी आता ना 6 महिन्याची झाली होती आणि आज तिचं नाव ठरवायचा दिवस होता आणि मी खूप उत्सुक होते की नक्की नाव काय ठेवणार होते। आणि मस्त असं प्रवास एन्जॉय करत ना फायनली आम्ही हॉलवर येऊन पोचलो होतो। बारशाला अजून काही सुरुवात झाली नव्हती आणि बघू शकता किती सुंदर असं सजवलं होतं, सर्व डेकोरेशन खूप छान केलं होतं आणि पाळणा पण खूप छान सजवला होता। आणि इथे आमच्या छोट्या पिल्लांची ना मस्ती सुरू झाली, अख्खा हॉल ते फिरत बसले होते। तेवढ्यात माझ्या बहिणाबाईची इथे एंट्री झाली। ही माझी छोटी बहीण, तिच्याच मुलीचा ना आज बारसा होता। मावशी म्हणून ना माझं तर काम वाढलंच आहे, पण ना आनंदही तितकाच आहे। त्यानंतर ना चायची खूप तलप आली होती आणि ना बारशाच्या विधींना खूप लेट होता, म्हणून म्हटलं मस्त असा गरमागरम अद्रकचा चहा घ्यावा म्हणून आम्ही बाहेर आलेलो। आणि खरंच इथला चहा इतका कडक होता ना, ते पिऊन ना खरंच खूप फ्रेश वाटलं। मग आम्ही परत हॉलवर आलो आणि आता बारशाची ना जोरात तयारी सुरू झालेली। आणि ही माझी भाची, तिला छान असं नटवलं होतं, गोड दिसत होती, पण तिला इतक्यात तरी मी नाही दाखवू शकत। बघू पुन्हा एकदा तिची भेट झाली ना की नक्की दाखवेल तुम्हाला। फायनली तो क्षण आलाच। पारंपरिक पद्धतीने 5 सुवासिनीने आईची ओटी भरून घेतली, मग त्यात 5 जणींनी ना बाळाला पाळण्यात टाकलं। गाणी गायली जात होती आणि हॉलमध्ये पण ना स्पीकरवर गाणी लावली होती, पण कॉपीराईट येईल म्हणून मी तो आवाज इथे दिला नाही। आता तो क्षण आला ज्याची आपण वाट पाहत होतो, कानात नाव सांगण्याचा विधी। तर मंडळी, आत्याबाईच्या घराण्यात बाळाचं नाव ठरलंय। आमच्या छोट्या परीचं नाव ठेवलं आहे कृषिका। तुम्हाला हे नाव कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आता कार्यक्रम सर्व पार पडलेला, मग आम्ही जेवायला बसलो। त्यानंतर परतीचा प्रवास असा होता आमचा आजचा अक्षय तृतीया आणि बारशाचा खास दिवस। आईबाबांची भेट आणि भाचीचं नामकरण यापेक्षा चांगला सण काय असू शकतो। तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत ना बाय बाय।